मैत्रीचं उदाहरण देताना लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांच्याबद्दल नेहमीच बोललं जातं. पडद्यावर त्यांची ही मैत्री नेहमीच प्रेक्षकांना भावली आहे. मात्र पडद्यामागे ही त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत जे आजवर कानावर आले आहेत. बरोबर, अशोक सराफ यांच्या आयुष्यातील सच्चा मित्र नेमका कोण आहे याबद्दल स्वतः अशोक सराफ यांनी 2 स्पेशल या कार्यक्रमातच भाष्य केलं. त्यांच्या मित्राची आठवण काढत त्यांनी त्या व्यक्तीचे कौतुक केलं. अशोक सराफ यांचा खरा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेते सुधीर जोशी आहेत. चित्रपटातील विनोदी स्किल हुबेहूब पेलवणारा अभिनेता म्हणजे सुधीर जोशी. 2 स्पेशल या कार्यक्रमात जेव्हा अशोक सराफ यांना सुधीर जोशी यांचा फोटो दाखवण्यात आला तेव्हा त्यांनी सुधीर जोशी यांच्याबरोबरच्या मैत्रीबद्दल सांगितलं. अशोक सराफ म्हणाले, माझ्या आयुष्यात भेटलेला सगळ्यात सच्चा खरा मित्र म्हणजे मराठीतील कमालीचा अभिनेता मी फार अनुभवले पाहिले आहेत. उत्तम विनोदशैली यांच्याजवळ होती. कोणत्या वेळेला काय बोलायचं याचा थांगपत्ता लागणार नाही. कठीण आहे, पण मला कोणाच्याही विनोदावर तसं फार कमी हसायला येतं. फार कमी जण अशी आहेत ज्यांच्या विनोदावर मला हसू येतं. त्यापैकी एक नाव म्हणजे सुधीर जोशी. अगदी खळखळून हसवणारा अभिनेता म्हणजेच सुधीर जोशी. जास्तीत जास्त वेळ मी त्याच्यासोबत शेअर केला. माझ्या आयुष्यात मी स्वतःहून फोन करून गप्पा मारेल असा एकमेव मित्र म्हणजे सुधीर जोशी. अगदी आम्ही तासनतास बोलायचो. मी नेहमीच त्याला जाड्या बोलायचो. मी जाड असूनही मी त्याला जाड्या बोलायचो. पण जेव्हा सुधीर आपल्या सर्वांना सोडून गेला तेव्हा कुठेतरी माझ्याबरोबर असणारी विनोदाची साथ लगडी झाली. कारण या माणसाची श्रेष्ठता अशी आहे की विनोदी नटाला काय करावं ते कळतं, पण मी हे करणार नाही, हे करायचं नाही हे सांगणारा नट आहे. बनवाबनवीमधील आमचे सीन अगदी पाठ झाले आहेत. पहिल्यांदा या सिनेमात सुधीरने काम केलं होतं. त्याआधी त्याने कधीही सिनेमामध्ये काम केलं नव्हतं. पण काम असं केलं की कोणालाही पाहून वाटेल की जवळजवळ 100 वर्ष याआधी त्याने काम केलं असावेत. आणि ही खासियत सगळ्यात महत्त्वाची आहे. सेटवर जेव्हा त्याने काम करायला सुरुवात केली तेव्हा मी त्याला जवळून पाहिलं आहे आणि मला असे नट फार आवडतात जे शून्यातून काहीतरी निर्माण करतात. शून्यातून मी कोण आहे हे तयार करण्यापैकी हा एक नट होता. सुधीर माझा अत्यंत लाडका मित्र आहे आणि त्याला मी विसरू शकत नाही. माझा हा विनोदाचा असा एकमेव दिवस जात नाही की मला त्याची आठवण आली नाही. हा कायमचा माझ्या मनात राहिलेला मित्र आहे. असं बोलून अशोक मामा यांचं मन भरून आलं. तर तुम्हाला सुधीर जोशी हे आवडायचे का? यांचे कोणते कोणते चित्रपट मला आवडायचे हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. तर धन्यवाद.